180 खाली व्हायचं 81 पावतीवर लिहायचं 200 रुपये. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी, गेल्या 2 दिवसापासून पावसाचा असा लपंडाव हा आपल्याला बघायला भेटतोय. बाजार भाव पण कमी आहे आणि त्यासोबत जे काही आवक आहे ती पण अतिशय प्रमाणात कमी प्रमाण आहे. तरी पण बाजार भाव काय हा वाढायचं काय नाव घेत नाही. तर मंडळी, आज 26 ऑक्टोबर 2025 आपण आलोय पिंपळा वसंत मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी. तर आज काय बाजारभाव असणार आहे आपण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मध्ये कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णतः बघून काय, जेणेकरून तुम्हाला आजचा जो काही बाजारभाव असणार आहे गुवाहाटीचा, लोकलचा आणि एक्सपोर्टचा तो तुम्हाला कळणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा. चला तर आता तुमचा जास्त वेळ नाही घेता, जाऊया बाजारभावाकडे. अरे मान काय मागितलं शेट्टी? शेट्टी काय मागितलं? शेट ना आता 91 रुपये म्हणून राहिले. 191 का शेट्टी? खाली व्हायचं काय विषय आहे? 170 रुपये बोल. 170 काय अपेक्षा काय? 170 मान अपेक्षा काय? 91 रुपये लागले पाहिजे. 91 रुपये ना असं मला खाली करा. रोज चालू का आपलं? हा. नाव काय तुमचं? दीपक किरकडे. गाव? वडनेर वैरो. लागा तू मार्केट ना मीडियम माल, मोठे माल जरा 200 रुपये गुवाहाटी वाले. ठीक आहे. नमस्ते, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. तुम्हाला काय मागितलं? मागितलं 170 रुपयापर्यंत. 170 माल. 170 180 पर्यंत मागितलं. माल तर नवीन आहे ना आपले? मला आता म्हणजे अर्धे वाले अर्ध्यावर आले. किती तोडा आहे आपला? 8 वा 9 थोडा असं. 170 मध्ये काय अपेक्षा काय? 200 रुपयापर्यंत आहे अपेक्षा. 200 रुपयापर्यंत झाले पाहिजे खाली. चलो भैया, माल भी कम है. और विषय माल कम का नहीं है, विषय ये हाँ है 200 की पट्टी देके 20-30 उधर जाके कम होगा, लेकिन अपना काम है वैसा 10-20 काम सही, मंडी में सही, गाला का लफड़ा नहीं चलना का. माल 170 आपने मांगा यानी 150 रुपये उधर खाली होगा. नहीं 170 रुपये खाली होगा. हाँ माल पाओ तुम, हाँ माल निकलेगा. लोकल में वो तो रहेगा ना ये दादा. हाँ बोल रहा हूँ ना, माल मीडियम जो सबके साथ दे जाओ, खाली करो तुम. माल के साथ माल में कोई दिक्कत नहीं. लो जाओ. चलो पूरा लगा लो. चलो अभी 200 रुपये में तो मोटा माल जा रहा है दादा. गुवाहाटी चालू है ना 200 रुपये. चांगले माल लवकर है लेकिन अच्छा माल. माझ्या खाली व्हायचं रेटेच मग कमी जागा विषय नाही. पूरा लगा लो. 181 लोकल लोकल 181. चला जाओ बस. कितना आगे? 230 रुपये मागितले. आप क्या लगाओगे? 230 लगा मांगा है. 44. क्या लगाओ बोलो. माल ऐसा ही है ना. हाँ. नया माल है भाई, नया माल है. आलू काय लावलं? 241. आयसर में पलटी. गुजरात वही भाव में खाली होगा. जो पर्ची दिया है वही भाव में खाली होगा बाबा. आयसर में पलटी है. एक्सपोर्ट का भी देखते हैं अभी क्या निकलता है. अभी आपको क्या लगता है क्या निकलेगा? अभी 4 मार्च से आए, माल भी नहीं आया है. मार्केट तो ज्यादा जाएगा. फिर भी 300 से आगे जाएगा. 300 के आगे. 300 से आगे 300 से पडत जाईल आज एक्सपोर्टची पावती 100%. नक्की. हो, 100. माल भेटू राहिला का एक्सपोर्टचा? हो राहिला गाड्या. होत आहे. रात्री माल लेट येतो आणि चांगल्या भावात खाली होतो. हा ना. माल कशी येत आहे? 280, 90, 300 पर्यंत खाली होते. हा ना. हो. रात को माल ज्यादा आ रहा है. रात्री माल जास्त येतो. रात को ज्यादा आ रहा है माल. अभी 4 बजने वाला है. अभी कोई माल नहीं है इतना. लोकल भी पूरा नहीं माल आया. माल भी चांगले होते. अभी असल में क्या है देखो 300 से आगे जाएगा. कुछ नहीं मालूम 350 से ऊपर भी जा सकता है एक्सपोर्ट का. एक्सपोर्ट. तो आप एक जो किसान को है उनको एक आत्मविश्वास आएगा ये भाव से. भाव तो मार्केट बढ़ेगा. एक आत्मविश्वास येऊन जाईल ना शेतकऱ्यांना. रात से पूरी रात पानी पड़ता होगा. इधर बारिश चालू था रात से. अभी शेतकरी लोग अपना थोड़ा
झाड वाढून पाणी शेतकऱ्याला वगैरे. पैसे व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे लो. व्हायलाच पाहिजे. नक्की. तुम्ही काय बघता आता पुढचं जे येणार काळ आहे, आता छट पूजा संपली, सगळं संपलं, भाव वाढू शकतो का नाही? 100% वाढेल. 100% वाढेल आणि वाढायलाच पाहिजे. हो. चालेल, धन्यवाद. किती तोडायचे? हा? थोड़ा मस्त 20 20-5 108च ना? हा, 160. शेवट आहे का आता? हा, शेवट होत आला. शेवट आहे. आता किती ऍव्हरेज नको राहिले कॅरेटचं? 20-25 30 20-25 रोजचे नाही, तिसरा दिवस दिवस आड का? 20-25 100 रुपये मागितले त्यांनी. काय अपेक्षा काय घ्यायचं? 150 रुपये तरी जायला पाहिजे. हा. नवीन माल आहे ना, मागं गेले 250-300 पर्यंत गेले. हा का? नवीन माल. नवीन चालू आहे का आपलं? नाही आपलं जुनं आहे. नवीन तर चालूच आहे, पण आपलं काय आहे? आता आपलं जुनं आता आहे. काय बागाकडे लक्ष का? आता बागायचं लक्ष, बागायची वाईट आली यावर्षी. कालच्या पावसाने काय परिणाम झाला का? मग गड कसा पाऊस झाला? फुल पाऊस झाला. हा का? पावसाळ्यात होत नाही असा पाऊस झाला. गड वगैरे निघालो होते. हा, गड आहे पण बारीक गड आहे. जिरण्याचं पावसाचं काय प्रमाण? जिरण्याचं प्रमाण होईल जास्त. खर्च वाढूनच गेला ना कालच्या पावसाने. हात वाढणारच पावडरचे. हा ना? मारून आले की हा, पावडर? मग सकाळी पावडर मारली. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. बरं, आपल्यासोबत आपले जे आहे वार्ताहर प्रतीक पगार, आपण त्यांनाच विचारूया त्यांचा माल कसा आला आणि दर्जा कसा आहे मालाचा, आणि व्यापारी काय मागताय, आणि या वर्षीचं व्यापारी मागण्याचं जे नियोजन आहे, आणि शेतकऱ्यांचे जे काय आपले ज्यांना जो मानसिक त्रास होतोय किंवा बाजारभाव जे 2-3 दिवसांनी वाढतो, कमी होतो, काय होतं ते, आता एक जे वार्ताहर आहे ते सोडून ते एक शेतकरी हिशोबाने काय सांगणार आपल्याला? नमस्कार दादा. नमस्कार. किती कॅरेट आहे आज? आज आपले 8च कॅरेट आहे. शेवटला आलाय आपला आपला उच्चतम भाव या वर्षीचा किती गेलेला आहे? 375 रुपये. 350. हो. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कसा गेला? मागच्या वर्षी तुलनेत काहीच रेट नाही भेटला नाही यावर्षी. एक, प्रत्येक शेतकऱ्याचं तसंच आता एक झालं. तुम्ही रोजची रिपोर्टिंग वगैरे करतातच हे. हा, हा. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचं शेतकऱ्याचं काय मनोगत, एक शेतकरी म्हणून? नाही, मागच्या वर्षीच्या तुलनेत आज या वर्षी खर्चाला माग झाला. कारण हे साधे प्लॉट तरी बरे चालले. ग्राफ्टिंग वरचे तर शेतकरी वाईट परिस्थिती झाली त्यांची. ग्राफिक अक्षरशः म्हणजे 1 ते त्यांचे- 1.5 रुपये वाढवा राहतो रोप. बरोबर. 1 ते 1.5 रुपये नाही, जवळपास जवळपास, हा. 12 रुपये नुसते लावायला खर्च येतो. काडीला त्याला काडी. नाही, आपण एक अंदाज सांगितला बुवा त्याचा. हा, इतर नाही, खर्च राहतो तो या 1.5% वर्षी- जास्त राहतो नाही, टोमॅटो नॉर्मल पेक्षा. बरोबर. आता जे संपले प्लॉट, हा. त्या शेतकऱ्यांना निदान खर्च तरी त्यांचा वसूल झालाय. आता जे चालू आहे नवीन प्लॉट आहे हा. त्यांचा तर खर्च वसूल होणं अवघडच आहे आता सध्या. आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं हे वर्ष वाईटच गेलंय. कांदे पण आपण बघतोच आहे रोज. कांद्याला काय बाजारभाव नाही. टोमॅटो गेले आणि द्राक्ष शेतीचं खूप वाईट परिस्थिती झाली आज. आता याच्या कारण मागचा पुढे काय भाव गेलेला होता? आता काल होते याच्यातले काही कॅरेट, तर आपले 140-45 रुपयाने खाली झाले. 170 ची पावती आपला होती. खर्च झाला का, निघाला का काही? आपला खर्च तर निघाला, पण मग म्हणजे काय अशा राहते साईडला काही पैसे हा, पडायला नाही. पाहिजे, तोच आपण काहीतरी जोड शेतीमध्ये लावतोय आपण. हा, हा. असं काय झालंय का काही? नाही अजून तर नाही झालं. नाही या वर्षी म्हणजे असा पैसा काही साईटला पडला किंवा खूप परवडला अशातला काही विषय नाही एक झाला मला एक टोमॅटो. सांगशील तू, आता तुला अनुभव या गोष्टी मला सगळा, हा. तर मला एक सांग, यावर्षी व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न जे काय होतं ते दुपटीने वाढलेलं आहे असं काहीतरी व्यापारी म्हणताय किंवा नाही काही नाही म्हणताय, असं काय आहे दुपटीनं नाही, उलट निम्म्यानं कमी झालंय. का? हा का? आणि जे काही थोडेफार पैसे आले ते आता बागाला सुरुवातीला लावून बसले आणि बागांना लागवड- गडच नाही आले. लागवड कशी होती या वर्षी? लागवड ठीक होती, मापतच होती. या वर्षी काही जास्त लागवड होती अशातला काही भाग नव्हता. हा ना? हा, मापतच लागवड होती, पण मग थोडेसे आवरेज चांगलं निघालं. मागच्या वर्षीच्या तुलनेत आवरेज जास्त निघालं. जिथं 50 कॅरेट निघायचे तिथं 70 कॅरेट निघाले. त्यामुळे थोडेसे असं वाटलं की जास्त टोमॅटो लोक काही लावलेले. संभ्रम निर्माण करत होते की नाही, काही लागवड- शेतकऱ्यांनी ज्यांनी 2 एकर लावले त्यांनी 5 एकर लावले बुवा, असं काय? असं नाही अशातला काही विषय नाही झाला. आता कारण ती एक व्हरायटी मध्ये आणि त्यांनी काय उत्क्रांती केलेली आहे बुवा. हा, बरोबर. त्याच्यामध्ये हायब्रिड मध्ये आले वाण, त्याच्यामुळे ऍव्हरेज भरपूर निघतं ना. आपली सीझन 108 वगैरे हा, आहे, मग त्यांच्यामध्ये 20-20, 25-25 पुढे. आता आपण हे रोज शेतकऱ्यांना विचारतोय 20-20, 25-25 पुढ्यापर्यंत तो माल चालतोय. हा, म्हणजेच ऍव्हरेज जास्त आहे, चांगलं ऍव्हरेज आहे. चांगलं आहे. बरोबर. धन्यवाद दादा. हो, धन्यवाद. ओके. जेवणवाले नाही आपलं कोण आज बंद आहे का? ते तिकडे कमी भावात घेऊन राहिले त्याच्यामुळे इथं बंद आहे त्यांचं. तुला गिरणार आहे? गिरणार पांढरोली पांढरोलीला चालू आहे. 160-170 ते का माल बरं? घेऊन राहिले. आपण आता जोपर्यंत स्वस्त होतो तोपर्यंत घ्यायचं पिंपळ गावचं.
नाही 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 नाही. आता शेतकऱ्यांना तुमची गरज आहे तर तुम्ही पांढरुलीला घ्यायला जाऊ राहिले. अहो इथं रोटेशन आहे त्याच्यामुळे गंमत आहे. अहो व्यापाऱ्यांची गरज शेतकऱ्यांना, पिंपळगावच्या शेतकऱ्यांना जास्त गरज आहे. तुम्ही काला पांढरुलीला जाते एवढं लांब? तुम्ही सुरुवात केली ना हा. काही, तुमचं काही काम नाही आमच्या इथे यायचं. म्हणजे तुम्ही असं डायरेक्ट तुझ्या भाऊ दिला आम्ही तुम्ही शेतकऱ्या. हो काकाजी आता यांनी पिंपळावर राहायला पाहिजे ना. हे काल गेले पांढरुलीला. हा, मग पूर्ण सीजन ते इडं करते शेवट पांढरुलीला जाते निघून. हे चालेल का? नाही आधीच कमी भाव होते तेव्हा इकडे तिकडचा माल यायचा तेव्हा मानायचे बुवा नाही असा माल झाला तसं. आता इकडे कमी झाला, इकडे मालची आवरत आली. इथं गरज आहे आता शेतकऱ्यांना. हा इथं गरज आहे आता शेतकऱ्यांना, तर पांढरुलीला जाऊ राहिले. काय सांगशाल तुम्ही आता या शेतकऱ्यांना? काय सांगायचं हा व्यापाऱ्यांना काय सांगशाल? त्यांनी काय सांगणार, ते आपलं ऐकणार आहे हा ना. थांबा म्हणून. आता इतर माल तर घ्यायचा आहे चांगलं चांगलं, जोपर्यंत मलाही होते तोपर्यंत घेतली. नवा मालही चालू झाले ना आता. हा हे पहा, आज नवाच माल आहे, तिसरा चौथा. आपलं तिसरं जाऊ. चला नाव काय तुमचं? जेव झाले. खेडगाव. खेडगावचे का? ठीक आहे. व्यवहार करा पाहिजे. 11 माहिती 200 रुपये लावलं, 200 रुपये लावलं. माल चांगला आहे हो. व्यवस्थित. लोकल काम आहे. सव्वाशे झाली बघ. आम्ही तो खाली करा 200 खाली कर 180 180 डायरेक्ट पावती चालायला. पावती सांगा म्हणलो. द्या तुम्ही पावती. हिरो पावती. कलर रे युरी पावती किती पावती? 180. सव्वाशे झाली एकच खाली. माल बी एकदम एवढा कलर कापरा आलाय. मजूर माल हा ना, पावसामुळे पाऊस लय झाला ना आमच्याकडे. कालच्या पावसात काय परिणाम? लय हो पार तांबट्याचे थांबून टाकले. 8 दिवसात काही नाही, पार आवरून जाते. म्हणजे तुमचे काय अनुभव बघता किती दिवस चालणार मार्केट? 8-10 दिवस ही माल चालते. 8-10 दिवस चालते. हा ना. हा. बरं. काय कर ना कर. नाही झालं झालं ना आपलं. दबनगिरी गेली टाकावर हा, सगळ्या महाराष्ट्रात नाही नाही काही नाही, ते काय आता आम्हाला माहिती का हो? ते हो संध्याकाळी. आता दबनगिरी नाही येते राजा उपाला अहो पण आता याने काय सांगितलं मी? हो, विकी दादा कामं चालू केलं का आता घेता म्हटलं. हा, विकी दादा मी काय म्हणतो त्यांना बघा म्हणलं 200 रुपये लावला त्यांनी 181 रुपये लावला. 200 देतो ती करा कमी करा नाही नाही असं नका. गाळ्यावर कमी करायची नका बस. 200 चे असे आपण. हो, काय राजू? 200 चे असे. हा 200 रुपयाचे. 200 देतो मग चाल मग देतो बरं, ते लिहून देऊ राहिले. 200 खाली काय भाव होईल पा. या बाई हो लगेच दिसो 180 खाली व्हायचं 81 आणि पावतीवर लिहायचं 200 रुपये. 91 रुपये लावला. चला तुम्ही गाडी चला ₹180 झालं बरं तू हो, झालं का? चला, जाऊ द्या. आता माणसं ऐकू. या, चहा पिऊन घ्या. नमस्कार जी एक्सपोर्ट का माल आ रहा है कि नहीं? एक्सपोर्ट का माल अभी तो है नहीं कोई हाँ ना. लेकिन थोड़ा लेट आ रहा लेट आ रहा है. गाड़ी हो रही है क्या? गाड़ी हो रही है हो रही है ना. माल कैसे आ रहा है अभी? माल ठीक ठीक है ना. है कुछ नए माल चालू है नए माल चलो इधर के. कुछ बताना चाहते हैं आप किसान भाइयों के लिए? किसानों माल के की लिए रेटिंग यही वगैरह है, कैसी चाहिए? बस रेटिंग अच्छी करके लाओ, रेट अच्छा मिलता रहेगा। हाँ ना. और क्या अभी एक्सपोर्ट चालू है, गिरनारे से चालू के नहीं आप? गिरनारा भी चालू है, यहाँ पर भी चालू अच्छा. यहाँ कितने गाड़ी भरते? है। यहाँ 1-1.5 गाड़ी माल हो रहा है, गिरनारे से गिरनारे में 3-4 गाड़ी हो रहा है। 3-4 गाड़ी. उधर का माल कैसे गिरनारे का? उधर के नए माल है सब अभी स्टार्ट हुआ है वहाँ उधर, हाँ. तो वहाँ पर लोग ज्यादा ध्यान दे रहे हैं, मी आपने ज्यादा माल उधर से गिरणारे से ज्यादा माल गिरनारे से। निश्चितच मित्रांनो, मी माल व्यवस्थित असं ग्रेडिंग करून आणला. आता जी परिस्थिती बघता माल आहे एकदम अतिशय आवक ही कमी प्रमाणात आहे. माल व्यवस्थित तुम्ही आणला तर निश्चितच भाव भेटल, हे असं एक्सपोर्ट वाल्यांचं असं म्हणणं आहे. चालेल.